स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। ब्रह्मानंद पडळकरांनी फोडला वैभव पाटील व सुहास बाबर यांना घाम। खानापूर मतदारसंघात संपर्क वाढल्यानं प्रतिस्पर्ध्यांची पळापळ। शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था। प्रति तोळा 55,000 रुपये त्वरित कर्ज। आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही। अनफिक्स्ड डिपॉझिटसाठी 9.5% व्याजदर, तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना। आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये 1 लाख रुपयांचा विमा अगदी मोफत। मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर, सराफकट्टा, विटा। गेल्या काही दिवसापासून खानापूर मतदारसंघात भाजपचे नेते व विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी लोकसंपर्क वाढवला। गावोगावी जाऊन त्यांनी लोकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्यात। यापूर्वी मतदारसंघात पडळकर यांचा कार्यकर्ता बोटावर मोजणे इतकाच होता, परंतु आता त्यांची मतदारसंघात मोठी टीम कार्यरत आहे। ती विधानसभेच्या अनुषंगाने कामाला लागली असल्यामुळे प्रतिस्पर्धी गटाच्या वैभव पाटील व सुहास बाबर यांना ते गावोगावी पळायला लावतात। आगामी काळात हेच पडळकर या नेत्यांना चांगलाच घाम फोडायला लावणार आहे। विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या तसतसं खानापूर मतदारसंघातील बाबर, पाटील व पडळकर हे तिन्ही गट मतदारसंघात सक्रिय झालेत। खानापूर मतदारसंघाचे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचं निधन झाल्यापासून या मतदारसंघातील हे पद रिक्त आहे। त्यांच्या पश्चात आता त्यांचे पुत्र सुहास बाबर यांनी देखील आमदारकीच्या निवडणुकीत उतरण्याचा चंग बांधलाय। अनिल भाऊ बाबर यांच्यानंतर सुहास बाबर यांच्या गळ्यात आमदारकीची माळ घालण्याच्या तयारीत बाबर समर्थक आहेत। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे सांगली ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे। त्यांनी देखील यावेळी आम्ही राष्ट्रवादीकडे तिकीट मागण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय आणि महायुतीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादीला द्यावा अशी मागणी केली आहे। त्यामुळे ते देखील आमदारकीचं बाशिंग गुडघ्याला बांधून आहे। तर तिसरीकडे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू व सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील आमदारकीसाठी शड्डू ठोकलाय। खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कलमध्ये त्यांचा वावर वाढलाय। दररोज ते या ठिकाणचे अपडेट घेतात, लोकांच्या समस्या ते जाणून घेतात। सर्वसामान्यांची अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। 8 दिवसापूर्वी साळशिंग येथील एका बालकाचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता आणि त्यामध्ये एका डॉक्टरने बेजबाबदारपणा केल्यामुळे त्याला त्यांनी घरी बसवलाय। त्यामुळे सर्वसामान्यातून ब्रह्मानंद पडळकर यांच्याविषयी मोठी आस्था निर्माण झाली। आगामी काळात पडळकर गट हा पाटील व बाबर यांना जोरदार टक्कर देऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे। त्यामुळे ब्रह्मानंद पडळकर हे सुहास बाबर व वैभव पाटील यांना चांगलाच घाम फोडतील अशी चर्चा मतदारसंघात आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।